मित्रांनो, एमएच नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग ऍप्टिट्यूड या सब्जेक्टचे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू क्वेश्चन पाहणार आहोत. मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग ऍप्टिट्यूडचे असे प्रश्न पाहणार आहोत जे एक्झाम मध्ये तसेच्या तसे विचारले जातात. आता मित्रांनो, नर्सिंग ऍप्टिट्यूड किंवा बाकीचे जे सब्जेक्ट आहेत तर त्या सगळ्या सब्जेक्टमध्ये 20 मार्क्स घ्यायचे असतील तर आपला क्रॅश कोर्स सुरू होतोय. 60 डेज क्रॅश कोर्स तो तुम्ही जॉईन करू शकता, जो 5 तारखेपासून सुरू होतोय. आता त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज, 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. यासोबतच फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप आणि काउन्सिलिंग देखील मिळणार आहे. आता आपल्याकडे सध्या ऑफर सुरू आहे. हे सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला फक्त 2,999 रुपयाला मिळणार आहे. आधी याच कोर्सची प्राइस होती 5,000 रुपये इतकी, पण आता तितकी नसून ती 2,999 रुपये इतकी झाली आहे. आणि ही जी ऑफर आहे ती फक्त लिमिटेड सीटसाठी अवेलेबल आहे. सो लवकरात लवकर तुमची सीट बुक करा. मित्रांनो, नर्सिंग सीटी सोबतच जर पीसीएम सीटी, पीसीबी सीटी, नीट, जेडब्ल्यू या एक्झामची तयारी करत असाल तर त्यांच्यासाठी आपल्याकडे क्रॅश कोर्स आहे जो 5 तारखेपासून सुरू होतोय आणि सेम लिमिटेड ऑफर असणार आहे प्रत्येक कोर्ससाठी. चला तर आता क्वेश्चन्स कडे वळूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे पहा, शेअरिंग इन्फॉर्मेशन विथ टीम शोज. टीम सोबत आपण जी इन्फॉर्मेशन शेअर करतो त्याला एक्झॅक्टली काय म्हणतात, ते काय शो करतं असं विचारलंय. ओके, आता माहिती शेअर करणं म्हणजेच काय असतं, तर एक टीम वर्क असतं. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, रिमेनिंग काम इन इमर्जन्सीज शोज. करेक्ट ऑप्शन काय असेल इथे, बी, विच इज इमोशनल स्टॅबिलिटी. कारण इमर्जन्सी कंडिशन मध्ये शांत राहणे, काम राहणे, इमोशनली स्टेबल राहणं हे खूप महत्वाचं राहतं. त्याच्यामुळे इमोशनल स्टॅबिलिटी इथे करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन, फेशियल एक्सप्रेशन्स आर एक्झाम्पल ऑफ. फेशियल एक्सप्रेशन हे कशाच एक्झाम्पल आहे विचारलंय, तर फेशियल एक्सप्रेशन हे कम्युनिकेट करायसाठी एक फिलिंग आहे, म्हणजे विदाऊट वर्ड. आता आपल्याकडे न बोलता फेशियल एक्सप्रेशन फक्त शो करून आपण जे बोलतो तर ते नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये येतं. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल सी. व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये फक्त वर्ड्स यूज केले जातात, यूज वर्ड्स. रिटर्न कम्युनिकेशन मध्ये टेक्स्ट असतो आणि टेलिफोनिक कम्युनिकेशन मध्ये व्हॉइस असतो फक्त. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन, प्रॉपर डॉक्युमेंटेशन इन्शुअर्स. ऑप्शन्स आर वेस्टेज ऑफ टाइम, लीगल अँड सेफ केअर, कन्फ्युजन, डिले. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज लीगल अँड सेफ केअर. आता डॉक्युमेंटेशन कशामध्ये हेल्प करतं, तर इन लीगल प्रोटेक्शन, इन कंटिन्युटी अँड पेशंट सेफ्टी, या सगळ्यांमध्ये प्रॉपर डॉक्युमेंटेशन गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेनिंग साइड इफेक्ट्स ऑफ ड्रग शोज. ड्रगचे साइड इफेक्ट्स एक्सप्लेन करणं हे काय शो करतं. ऑप्शन्स आर ऑटोनॉमी, व्हॅरासिटी, जस्टिस, कॉन्फिडेन्शियालिटी. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज व्हॅरासिटी. तर व्हॅरासिटी म्हणजे काय, टेलिंग द ट्रूथ म्हणजे खरं सांगणे. When a nurse explains side effects of drug, she is being honest with the patient. Next question, nursing behavior should always be casual, emotional, ethical and professional, authoritative. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज इथिकल अँड प्रोफेशनल. एक जी नर्स असते ती नेहमी इथिक्स फॉलो केले पाहिजेत, रूल्स फॉलो केले पाहिजेत आणि प्रोफेशनलिझम असलं पाहिजे तिच्यामध्ये. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, पेशंट सेंटर केअर फोकसेस ऑन डिसीज, डॉक्टर, पेशंट नीड्स, हॉस्पिटल रूल्स. मित्रांनो पहा, हे जे सगळे क्वेश्चन्स आहेत ते थेरॉटिकल बेस आहेत. यामध्ये नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये सिच्युएशनल क्वेश्चन्स देखील विचारले जातात आणि काही इयर म्हणजे नॅशनल प्रोग्राम्स बद्दल विचारले जातात, डेट्स विचारले जातात, इयर विचारले जातात किंवा एखादा प्रोग्राम का रन होतोय हे देखील विचारले जातं. म्हणजे जनरल नॉलेज सहित सगळ्या गोष्टींचं तुमचं नॉलेज नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये चेक केलं जातं. सो एक परफेक्ट गायडन्स असणं गरजेचं आहे, नॉट ओनली फॉर नर्सिंग ऍप्टिट्यूड पण इव्हन फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश, ग्रामर या सगळ्या सब्जेक्टसाठी गायडन्स असणं गरजेचं आहे. आणि ते आपल्या एकाच प्लॅटफॉर्मवरती मिळते,
ते म्हणजे ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करा, कारण 2 ते 3 दिवस राहिलेत क्रॅश कोर्ससाठी आणि नियरली 60 डेज राहिलेत एक्झामसाठी. सो 60 डेज मध्ये आपण कम्प्लीट सिलेबस कव्हर करणार आहोत. इथे ऑप्शन्स काय पहा, डिसीज, डॉक्टर, पेशंट नीड्स, हॉस्पिटल रूल्स. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज पेशंट नीड्स. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. पेशंट सेंटर केअर म्हणजे काय, तर केअर बेस्ड ऑन पेशंट्स नीड, इट्स हिज कम्फर्ट अँड हिज व्हॅल्यूज. नेक्स्ट क्वेश्चन, प्रोटेक्टिंग पेशंट फ्रॉम हार्म इज ऑटोनॉमी, नॉन मॅलेफिशन्स, जस्टिस, फिडेलिटी. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज नॉन मॅलेफिशन्स. नॉन मॅलेफिशन्स म्हणजे काय, डू नो हार्म, म्हणजे पेशंटला कोणतीही हानी न करणे. कळलं. नेक्स्ट क्वेश्चन, अंडरस्टँडिंग पेशंट इमोशन्स रिक्वायर्स अँगर, इम्पॅथी, फिअर, ऑथॉरिटी. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज एम्पॅथी. एम्पॅथी काय हेल्प करते नर्सला, टू अंडरस्टँड पेशंट फिलिंग्स अँड इमोशन्स व्हेरी डीपली. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्युमेंटेशन इन नर्सिंग इज इम्पॉर्टंट बिकॉज ऑप्शनल, इम्प्रूव्ह कम्युनिकेशन, सेफ्टी, कन्फ्युजिंग और टाइम वेस्टिंग. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज इम्प्रूव्ह कम्युनिकेशन अँड सेफ्टी. डॉक्युमेंटेशन कशासाठी हेल्प करतं, फॉर क्लिअर कम्युनिकेशन, कंटिन्युटी ऑफ केअर अँड पेशंट सेफ्टी. नेक्स्ट क्वेश्चन, इमोशनल सपोर्ट इज पार्ट ऑफ फिजिकल केअर, सायकोलॉजिकल केअर, सोशल केअर, स्पिरिच्युअल केअर. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज सायकोलॉजिकल केअर. इमोशनल सपोर्ट पेशंटला कशामध्ये हेल्प करतं, तर मेंटली आणि इमोशनली दोन्ही पण. आणि हे कशामध्ये येतं, तर सायकोलॉजिकल केअर मध्ये येतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा, एथिकल नर्सिंग प्रॅक्टिस इन्क्लूड्स एक्सेप्टिंग ब्रीफ्स, रिस्पेक्टिंग डिग्निटी, निग्लेक्ट, केअरलेसनेस. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज रिस्पेक्टिंग डिग्निटी. आता इथिकल नर्सिंग म्हणजे काय असतं, तर रिस्पेक्टिंग पेशंट डिग्निटी, प्रायव्हसी अँड इट्स हिज राईट्स. नेक्स्ट क्वेश्चन, अडॅप्टिंग टू न्यू टेक्नॉलॉजी शोज फिअर, फ्लेक्झिबिलिटी, रेजिस्टन्स, नेग्लिजन्स. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, एक्सेप्टिंग चेंज अँड लर्निंग न्यू थिंग्स युझिंग न्यू टेक्नॉलॉजी शोज अ नर्स इज व्हेरी फ्लेक्झिबल. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट रोल इन इमर्जन्सी इज पेपरवर्क, क्विक केअर अँड डिसिजन्स, सॉरी, काउन्सिलिंग, टीचिंग. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज क्विक केअर अँड डिसिजन्स. इमर्जन्सीमध्ये फास्ट ऍक्शन आणि क्विक डिसिजन लाईफ सेव्ह करू शकतात, त्याच्यामुळे हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रोल आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच व्हायलेट्स पेशंट्स राईट. ऑप्शन्स आर प्रायव्हसी, शेअरिंग डेटा पब्लिकली, कन्संट, एक्सप्लेनेशन. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज शेअरिंग डेटा पब्लिकली. पेशंट इन्फॉर्मेशन मस्ट बी प्रायव्हेट. आता जर ती इन्फॉर्मेशन जर शेअर केली पब्लिकली तर हे खूप चुकीचं आहे आणि इलिगल देखील आहे. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल डी. मित्रांनो, आता पहा, हे आपण सगळे नर्सिंग ऍप्टिट्यूडचे क्वेश्चन्स पाहिलेत. यामध्ये कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि जे आपण कोर्स लॉन्च केलाय 60 डेजचा, तर तो नक्कीच जॉईन करा. आमची गॅरंटी, जर तुम्ही तो कोर्स जॉईन केला तर तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये 95+ नक्कीच पडतील, अशी आमची गॅरंटी आहे. कोर्स जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून ओपन करून तिथून देखील कोर्स हा एनरोल करू शकता. आता मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंट देखील करू शकता. आता नेक्स्ट व्हिडिओ आपण कोणत्या सब्जेक्ट वरती आणला पाहिजे हे मला कमेंट करून सांगा. आणि तुमचे या व्हिडिओमध्ये किती क्वेश्चन चुकले ते देखील मला सांगा, म्हणजे अजून तयारी कशा प्रकारे घेता येईल ते मला कळेल. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूयात. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू, नाईस डे, बाय.